वळूयात पुढच्या बातमीकडे। याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघणार आहे। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। वेगवेगळ्या हिंदू संघटना या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी सकल हिंदू समाजाचा आज मोर्चा निघणार आहे। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। वेगवेगळ्या हिंदू संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत। धर्मांतर आणि महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात हिंदू सकल समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेण्याचंही काम सुरू आहे। तर कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले। शिवाय राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार आहे। धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएस कडून करण्यात येणार आहे। नाशिक शहरात एटीएसचं पथक दाखल असून एक अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांकडून याचा तपास सुरू आहे। महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। तर मुख्य सूत्रधार असलेली निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे। कंपनीत मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती। कंपनीची एचआर अश्विनी चेनानीला पोलिसांनी अटक केली आहे आणि तिची कसून चौकशीही करण्यात आली। या प्रकरणात निदा खान हे सगळं घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। दरम्यान निदा खान नेमकी कोण आहे तेही पाहूयात। कंपनीत टीम लीडरची प्रमुख आणि महिला कर्मचाऱ्यांची टार्गेट टीम प्रमुख म्हणून ती काम करत होती। 2021 पासून निदा खान ही या कंपनीत काम करत होती। आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षडयंत्रात मुली अडकवण्यासाठी निदा खानची मुख्य भूमिका होती। संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान असल्यानं पोलिसांची 3 पथकं निदा खानच्या मागावर आहेत। 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं व कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या सदराखाली गुन्हे दाखल आहेत। यामध्ये एका पुरुष तक्रारदारांनी धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे। एका महिला पीडिताने नोकरी लावून देतो व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावणे व तसेच अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केले।